मी अजय विठ्ठलदासजी मुंदळा, पूर्व अध्यक्ष यवतमाळ अर्बन बँक व सामाजिक क्षेत्रात माझं काम आहे। आज आमचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी अर्थसंकल्प पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मांडला आणि आज महाराष्ट्राला उन्नत करण्यासाठी त्यांना महाराष्ट्राची नस माहीत आहे का महाराष्ट्राची उन्नती कशी येऊ शकते आणि त्यांनी एक दूरगामी परिणामाकरता 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था GDP भारताची व्हावी त्याकरता एक दूरगामी परिणाम करणारा अर्थसंकल्प मांडला आहे। खरोखरीच प्रशंसनीय आहे। या अर्थसंकल्पात विशेष म्हणजे आपली अर्थव्यवस्था ही ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आपण उन्नती करत होतो। आपली GDP 36% एक 100-200 वर्षापूर्वी होती। त्याचं कारणच होतं का ग्रामीण अर्थव्यवस्था आमची मजबूत होती आणि गो आधारित शेती होती आणि त्याच्यावर चालणारे उद्योगधंदे तीच त्यांनी ती नस धरून स्वतःंना जे माहीत आहे त्या आधारावर त्यांनी हा अर्थसंकल्प मांडला। यामध्ये त्याला एक आधुनिक जोड देऊन पायाभूत सुविधा ज्याला म्हणतो आपण, बंदर, रस्ते, समृद्धी, याच्यानंतर आता शक्तीपीठ, त्यानंतर रेल्वे, मेट्रो, अशा ज्या खेड्यापाड्यांसाठी ज्या सुखसुविधा लागतात त्यावर यांनी विशेष भर दिलं। विशेष करून डिजिटलायझेशन, ज्याच्याशिवाय आपण उन्नतीच करू शकत नाही, डिजिटलायझेशन, AI अशा पद्धतीचा एक चांगला अर्थसंकल्प यांनी दिला आहे आणि हा महाराष्ट्राला निश्चित 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेईल अशी मला पूर्ण खात्री आहे। एक सुशासन, सुव्यवस्था आणि चांगला दूरगामी परिणाम करणारा अर्थसंकल्प आहे। मी त्याचं खरोखर अभिनंदन करतो। जय हिंद, जय भारत।